गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी या मेथडचा प्रॉब्लेम नंबर 3 इथे घेतो आहोत. मी तुम्हाला प्रॉब्लेम शेअर केलाय. तो जो प्रॉब्लेम होता तो बघा. सुकादिया ट्रेडर्स Surat hold a loss of profit policy from the following information. Calculate the amount of claim under the loss of profit policy. The account are prepared annually on 31st December. म्हणजे त्यांचा अकाउंटिंग इयर संपतं कधी 31 डिसेंबरला. एक लक्षात ठेवा. The net profit plus insured standing charges for the year ended 31st December 2008. म्हणजे लास्ट इयरचे त्यांना त्यांचे जे काही नेट प्रॉफिट आणि इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस होते ते अमाउंटेड टू रुपीज 5 lakhs आहेत. किती ते 5 लाख आहेत. दोन्ही एकत्र दिले त्यांनी. ओके. फायर ऑफर्ड ऑन 30th April 2009. 30 एप्रिलला फायर ऑफर्ड झाला आणि द पिरियड ऑफ इंडिमिटी वॉज 6 months. 6 monthचा इंडिमिटी पिरियड होता. बरं, पुढे द सेल्स फॉर द इयर एंडेड 13th April 2009 वी आर रुपीज 14 lakhs. आता त्यांचं अकाउंटिंग इयर संपतं 31 डिसेंबरला आणि हे 12 month एंडिंगचे सेल्स आहेत 13th April 2009च्या बिफोरचे प्रिसिडिंग द डेट ऑफ फायर. बघा इथे 30 एप्रिलला तुमचा फायर झाला आणि 30 एप्रिलच्या पाठीमागचे 12 महिन्यांचे सेल दिले म्हणजे कोणते सेल झाले? स्टँडर्ड सेल झाले. कोणते झाले? स्टँडर्ड सेल झाले. अँड फॉर द इयर एंडेड 31st डिसेंबर. बघा 31st डिसेंबरला वर्ष संपतं. लास्ट अकाउंटिंग इयर 31st डिसेंबर 2008 आहे आणि मग फॉर द इयर एंडेड 31st डिसेंबर 2008 वी आर रुपीज 12,50,000 म्हणजे लास्ट अकाउंटिंग इयरचे सेल्स किती? 12,50,000 आणि स्टँडर्ड सेल किती? 14 lakhs. किती? 14 lakhs. The sales during the period of dislocation were rupees 2 lakhs. Dislocation period मध्ये सेल्स किती आहेत? 2 lakhs. And for the corresponding period in the preceding year were rupees 4,50,000. 4,50,000 आहेत. किती? ते 4,50,000 आहेत. म्हणजे करस्पॉन्डिंग पिरियड मध्ये सेल्स 4,50,000 आणि प्रिसिडिंग डिसलोकेशन मधले 2 lakhs. इज इट क्लिअर? सो हे त्या ठिकाणी दिलंय. द एक्सपेन्सेस इन्कर्ड टू मिटिगेट लॉस वॉज रुपीज 20,000. म्हणजे त्यांच्या खर्चामध्ये वाढ झाली लॉस भरून काढण्याच्या. आणि द सेव्हिंग इन इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस ड्यू टू फायर अमाउंटेड टू रुपीज 5,000. आणि त्यांच्या इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस मध्ये 5,000ची बचत झाली आणि द अमाऊंट ऑफ पॉलिसी वॉज रुपीज 4 lakhs. सो हा प्रॉब्लेम तुम्हाला त्या ठिकाणी दिला. पॉलिसी अमाऊंट 4 lakhs दिलाय. तर हा प्रॉब्लेम आपण त्या ठिकाणी घेतो आहोत. ओके. सो आपण सोल्युशन घेऊयात मग त्याचं. ओके. सोल्युशन घेऊयात त्याचं आपण. फर्स्ट स्टेप काय आपली? स्टेप फर्स्ट शॉर्ट सेल. शॉर्ट सेल्स घेतो आपण. ओके. शॉर्ट सेल कॅल्क्युलेट करत असताना छोटस स्टेटमेंट तयार करतो. पर्टिक्युलर्स आणि अमाऊंट. पर्टिक्युलर आणि अमाऊंट हे स्टेटमेंट आपण तयार करतो.
मग पहिलं काय घेतो आपण, सेल्स ड्युरिंग करस्पॉन्डिंग पिरियड. ओके, सेल्स ड्युरिंग करस्पॉन्डिंग पिरियड आपण तिथे घेतो. आता सेल्स ड्युरिंग करस्पॉन्डिंग पिरियड बघा बरं, इथे दिलेत. किती दिलेत बघा, किती दिलं, द सेल्स ड्युरिंग द पिरियड ऑफ डिसलोकेशन वेअर 2 lakhs अँड फॉर द करस्पॉन्डिंग पिरियड इन द प्रिसिडिंग इयर वेअर रुपीज 4,50,000. इथे मंथ कॅल्क्युलेट करण्याची जरुरी नाही आपल्याला, कारण ते देताना त्यांनी देऊन टाकले तिथे डायरेक्ट, आपण त्या डेट्स लिहिण्याची गरज नाही. करस्पॉन्डिंग पिरियड मधले 4,50,000 आणि डिसलोकेशन पिरियड मधले 2 lakhs. लक्षात ठेवा, 4,50,000. आणि आता याच्यात काही इन्क्रीजिंग ट्रेंड दिलाय का, दिलेला नाहीये प्रॉब्लेम मध्ये, पण आपण लिहून घेऊयात. ट्रेंड्स इन सेल्स दिलेला नाहीये, त्यांनी दिलाय का, तर नाही दिलेला नाहीये, बरोबर ना. म्हणजेच हे आले आपले एक्सपेक्टेड सेल. हे काय आले, एक्सपेक्टेड सेल. एक्सपेक्टेड सेल्स पण किती आले, 4,50,000. कारण इन्क्रीजिंग ट्रेंड दिलेला नाहीये. 10%, 20% वाढ झाली असं म्हटलेलं असतं तर आपण ते ऍड केले असते. मग आता याच्यातून लेस करतो आपण, लेस सेल्स ड्युरिंग डिसलोकेशन पिरियड. डिसलोकेशन पिरियडचे सेल्स आपण लेस करतो आणि ते दिले तुम्हाला 2 lakhs. किती दिले, 2 lakhs दिले, बरोबर ना. आणि मग हे आले तुमचे शॉर्ट सेल. किती आले ते मग, 2,50,000. 2,50,000 इज द शॉर्ट सेल. त्यानंतर सेकंड स्टेप घेतो आपण, स्टेप 2. काय स्टेप 2, ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज. ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज. ओके, ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज घेताना आपल्याला फॉर्म्युला घ्यावा लागतो तिथे. मग फॉर्म्युला आपण इन्सर्ट करून घेऊयात. काय फॉर्म्युला, बघा, नेट प्रॉफिट प्लस इन्शुर्ड स्टँडिंग चार्जेस अपॉन, सॉरी, इथे लास्ट अकाउंटिंग इयर. आणि अपॉन लास्ट अकाउंटिंग इयर सेल्स, बरोबर, मल्टिपल बाय 100. मल्टिपल बाय 100 हा फॉर्म्युला तुम्ही तिथे घेता, बरोबर ना. आणि मग दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला नेट प्रॉफिट आणि इन्शुर्ड स्टँडिंग चार्जेस एकत्र दिलेले आहे, ते काही तुम्हाला वेगवेगळे घेण्याची जरुरी नाहीये. बघा, आपण प्रॉब्लेम बघूयात. इथे म्हटले बघा, द नेट प्रॉफिट प्लस इन्शुर्ड स्टँडिंग चार्जेस, प्लस म्हटलेले एकत्र आहे, फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2008, लास्ट अकाउंटिंग इयरचे. 31 डिसेंबर 2008 ही लास्ट अकाउंटिंग इयरची क्लोजिंग डेट आहे. अमाउंटेड टू रुपीज 5 lakhs, 5 लाख येते. आणि बघा इथे फायर द सेल्स फॉर द इयर एंडेड 30 एप्रिल, 30 एप्रिल हा डेट ऑफ फायर आहे. तिथून पाठीमागच्या 12 महिन्यांचे म्हणजे स्टँडर्ड सेल झाले. आणि फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2008 म्हणजे लास्ट अकाउंटिंग इयर झालं हे, आणि ते 12,50,000. म्हणजे हे 5 लाख आणि हे 12,50,000. मल्टिपल बाय 100. बघा किती येतं आन्सर, सांगाल मला. मग जीपी पर्सेंटेज किती आलं, मेसेज कराल मला.
40%. ओके, 40%. त्यानंतर स्टेप नंबर 3 घेतो आपण. स्टेप नंबर 3, लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल्स. और त्याला आपण काय म्हणतो, दुसरा शब्द ग्रॉस क्लेम. हे मी प्रत्येक वेळेस का लिहितो, तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन मध्ये विचारलं जाईल आणि तो शब्द विसरून जातात. आता इथे तो वारंवार तुम्ही फ्रिक्वेंटली तो रिवाइंड जर केला तर तुम्हाला तो अॅन्युअल एक्झाम मध्ये सोपं जाईल. मग आता लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल किंवा ग्रॉस क्लेम, हाऊ टू कॅल्क्युलेट इट? शॉर्ट सेल मल्टिपल बाय जीपी पर्सेंटेज. पहिल्या दोन याचं मल्टिप्लिकेशन करतो आपण. ओके, आता इथे शॉर्ट सेल आपले किती आले? 2,50,000 मल्टिपल बाय 40%. बघा, 2,50,000च्या 40% किती येईल? तो ₹1,00,000 येईल. किती येईल? 1,00,000 येईल. पण आता हा जो लॉस आहे याच्यात काही ऍडजस्टमेंट आहेत बघा, याच्यात काही ऍडजस्टमेंट येईल. हा झाला तुमचा लॉस ऑफ प्रॉफिट. हा काय आला तुमचा? लॉस ऑफ प्रॉफिट. पण याच्यामध्ये तुमचं काही कॉस्ट इन्क्रीज झाली, काही वाचली आहे, ती ऍडलेस करावी लागेल आपल्याला. जो काही इन्क्रीज झालेली आहे ते ऍड करायचे. बघा इथे दिलेलं आहे तुम्हाला, द एक्सपेन्सेस इन्कर्ड टू मिटिगेट लॉस वाज ₹20,000. खर्च आला हा 20,000 ऍड होतील. हे 20,000 काय होतील? ऍड होतील. ऍड expenses incurred for mitigate loss. ओके, तो किती येते ते? तो किती तिथे तो ऍड होईल. तो काय होईल? ऍड होईल. किती? तो 20,000. तो ऍड होईल. आता तो 20,000 ऍड झाला म्हणजे इथे किती झाले टोटल? 1,20,000. ओके, आणि काही खर्च वाचलाय तो लेस होईल. लेस सेव्हिंग इन एक्सपेन्सेस काय दिले बघा तिथे? द सेव्हिंग इन इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस. ओके, 5,000 इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस मध्ये वाचलेत, ते लेस ते ऍड करणार. आपण काय करणार? ऍड करणार. वाचलेत ते म्हणजे तेवढा खर्च कमी झाला. सेव्हिंग इन इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस. ते काय करणार आपण? मायनस करणार. खर्च वाचला म्हणजे लॉस कमी झाला. बरं का, तुम्हाला असं वाटलं उलट का? वाचलेला खर्च लेस केला आणि झालेला खर्च ऍड केला, हे लक्षात घ्या तिथे. म्हणजे हा आला आता खरा लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल. लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल्स किती आला? तो 1,25,000. 1,25,000 इतका तो त्या ठिकाणी येतो. सॉरी, 1,20,000 मधून 5,000 गेले. 1,15,000. 1,15,000. ओके, लक्षात आली? ही ऍडिशनल ऍडजस्टमेंट होती, महत्वाची, पेपरला विचारलं जातं. आता स्टेप नंबर 4 घेतो आपण. स्टेप नंबर 4 काय घेतो आपण? ऍव्हरेज क्लॉज, ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज.
ऍव्हरेज क्लॉज घ्यायच्या अगोदर आपण काय करतो, एक स्टेप वापरतो, इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड. इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड. ओके. आणि मग इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड आणि पॉलिसी अमाऊंट याच्यामध्ये कंपॅरिझन करतो आणि मग डिसाइड करतो की आपल्याला ते वापरायचं आहे किंवा नाही. मग इन्शुरन्स कव्हर रिक्वायर आपण कसं कॅल्क्युलेट करतो, इज इक्वल टू स्टँडर्ड सेल्स. बघा इन्क्रीजिंग पर्सेंटेज जर असेल तर स्टँडर्ड सेल मध्ये तेवढे वाढवावे लागतात. आपण मागच्या याच्यामध्ये बघितलेलं आहे बरं का प्रॉब्लेम, मग तेवढं लक्षात ठेवा. नसेल तर मग त्याचा विचार नाही करायचा. स्टँडर्ड सेल मल्टिपल बाय ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज. ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज. मग स्टँडर्ड सेल्स किती दिले ते बघूयात आपण इथे. फायर कट झाला 13 एप्रिलला, मग 30 एप्रिलच्या पाठीमागचे 12 महिन्यांचे 14 लॅक्स आहे तिथे. किती आहेत ते स्टँडर्ड सेल? 14 लॅक्स आहेत. मल्टिपल बाय ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज. ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज आपले 40% आहे. मग 14 लॅक्सच्या 40% किती येतं मला आन्सर पाठवाल? यस. $5,60,000. व्हेरी गुड. 5,60,000. 5,60,000 येतात. ते किती येतात? 5,60,000 इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड येतो. आणि मग आपण इथं कंपॅरिझन करतो. ओके, कंपॅरिझन करतो. इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड किती येते? 5,60,000 इज. बघा आता ते लहान आहे का मोठं आहे त्यासाठी आपल्याला पॉलिसी अमाऊंट बघावी लागेल, त्याशिवाय आपण सेंटेन्स नाही करू शकत. पॉलिसी अमाऊंट 4 लॅक्स आहे. काय? पॉलिसी अमाऊंट 4 लॅक्स आहे आणि इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड 5,60,000 आहे, म्हणजे मोर आहे. ओके, किंवा हायर आहे, मोर दॅन पॉलिसी अमाऊंट. आणि पॉलिसी अमाऊंट किती आहे? रुपीज 4 लॅक्स आहे. ओके, आणि त्यामुळे मात्र पॉलिसी कमी रकमेची आणि त्यांना जास्त पाहिजे म्हणून ऍव्हरेज क्लॉज वापरायचा. सो ऍव्हरेज क्लॉज इज ऍप्लिकेबल. आणि म्हणून ऍव्हरेज क्लॉज काय होतो? ऍप्लिकेबल होतो. ऍव्हरेज क्लॉज काय होतो? ऍप्लिकेबल होतो. लक्षात आलं? हे ताडेकण लक्षात ठेवायचं. मग ऍव्हरेज क्लॉज वापरू आपण. ऍव्हरेज क्लॉज इज इक्वल टू, त्याचं इक्वेशन आपल्याला तिथे घ्यावं लागेल. ऍव्हरेज क्लॉज पॉलिसी अमाऊंट अपॉन इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड अपॉन इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड मल्टिपल बाय लॉस ऑफ प्रॉफिट किंवा ग्रॉस क्लेम, दोन्ही पैकी काही पण घेऊ शकता तुम्ही. ओके, हा फॉर्म्युला आहे त्याचा, बरोबर ना? हा काय आहे? फॉर्म्युला आहे. आणि मग इथे टाकून देऊयात आपण अमाऊंट त्याच्या. पॉलिसी अमाऊंट आहे 4 लॅक्स. 4 लॅक्स. इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड किती आहे?
5,60,000. 5,60,000. आणि लॉस ऑफ प्रॉफिट आहे आपला 1,15,000. 1,15,000. मग किती येतं आन्सर बघा बरं. आन्सर किती येतं फायनल. यस, किती येते आन्सर. 82,142. बर, सॉरी 82,143. ठीक आहे. आणि म्हणजेच हे झालं अमाऊंट ऑफ क्लेम इज इक्वल टू रुपीज 82,143. दिस इज द लास्ट क्लेम. लक्षात आलं. ठीक आहे, इथे आपण थांबतो आहोत.